मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्थळांचा परिचय कसा होतो आणि लग्न कशी जुळतात या उदात्त हेतूने आम्ही हा एक मराठा लग्न अक्षता नावाचा फेसबुकचा ग्रुप तयार केला. व्हॉट्सअपचे आमचे अनेक ग्रुप आहेत. मराठा लग्न अक्षता नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. जवळपास 16,000पेक्षा जास्त याच्यावर मेंबर आहेत आणि यातील 16,000पैकी हा जर मराठा लग्न अक्षता असेल तर याच्यातले 4-5 हजार लोक हे मराठा जातीचे आहेत असं आपण गृहीत धरू. आणि प्रत्येकाने एक एक आपल्या नात्याचा जरी बायोडाटा टाकला तर संवाद होईल आणि त्यातून लग्न जुळायला नक्कीच मदत होईल. आता हा एक बायोडाटा आलेला आहे ममता शिवाजी जाधव. आता प्रिया पवार नावाच्या या महिलेनं हा शेअर केलेला आहे, नुकताच शेअर केलेला आहे आणि याच्या खाली याचा नंबर दिलेला आहे. याच्यावर जर तुम्ही संपर्क केला तर तुमची 100% आम्ही खात्रीशीर सांगतो की तुमची फसवणूक 1,000-2,000 रुपयानं झाल्याशिवाय राहणार नाही, कारण हा बायोडाटा बोगस आहे. याच्यामध्ये एकूण पेंडिंग अप्रूव्हल जे आहेत तर 40 दिसत आहेत. ते अप्रूव्हलसाठी आलेल्या ह्या पोस्ट आहेत. हे आपण ओपन करून पाहू. तर याच्यामध्ये ही जी पहिली पोस्ट आहे शुभांगी जाधव पाटील यांनी टाकलेली. वर पाहिजे मुलीचं नाव सोनाली अशोक जगताप. हे गेल्या 4-6 वर्षापासून आम्ही हे नाव ऐकतो आहे. मुलगी पुणे अनाथ आश्रमाला राहते. पुण्यामध्ये असा कुठलाही अनाथ आश्रम नाही. बघायला छान आहे. मुलीच्या घरची परिस्थिती आणि कोणी लक्ष देणारा नसल्यामुळे मुलीला अनाथ आश्रमला टाकले आहे. मुलीचा शिक्षण 12वा झाला आहे. म्हणजे अडाणी माणसासारखं हे टाकलेलं आहे. आणि या मोबाईल नंबरवर जर तुम्ही फोन केला तुम्हाला 4-6 हजारानं गंडा घातल्याशिवाय हे सोडणार नाहीत. पुण्याला असा कुठलाही आश्रम नाही आहे. हे अशा पोस्ट आम्ही डिक्लाईन करतो. हे दुसरं परिचय. श्रावणी गजानन राऊत, वय 25 वर्ष सांगते, उंची 5.2, 12वी, ड्रेस डिझायनर. ह्या सगळ्या पोरी ड्रेस डिझाईन करणाऱ्याच असतात. आणि ही पोस्ट टाकणारी आहे पूनम गावंडे. हे कदाचित फेक अकाउंट असतं. मुनी अनाथ आशानगर आश्रम सोलापूर येथे राहते. सोलापूरला असा कुठलाही आश्रम नाही आहे. ही दुसरी एक पोस्ट आहे पूनम गावंडे, त्याच बाईची आहे. नाव ज्ञानेश्वरी, 12वी झालं तिचं, पण शिवणकाम आणि मेहंदी करते. लहानपणापासून अनाथ आश्रमात आहे. म्हणजे हे बाईच्या नावानं फेक अकाउंट तयार करून 5-7 हजारानं तुम्हाला गंडा घालतात. याच्या नंबरवर जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला पैशाची मागणी होईल. आणि विवाह फसवणूक होऊ नये या उद्देशानं आम्ही असे व्हिडिओ टाकत असतो.